नई पहचान, भर लो उड़ान, छू लो आसमान, नए भारत की है नई पहचान। थोड्या अंतरावर जर जायचे असेल तर आपण जास्त करून सायकलचा किंवा पायी जाण्याचा वापर करावा। थँक्यू। करण्यासाठी आपण ईव्ही गाड्यांचा वापर करू शकतो, कारण की ईव्ही गाड्या प्रदूषण खूप कमी मात्रात करतात पेट्रोल डिझेलपेक्षा। व आपण आपले प्रायव्हेट वाहनांचा वापर कमी करून जास्त करून सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, कारण की सार्वजनिक वाहनांमध्ये प्रदूषण कमी होतो आणि जास्त जण तिथे प्रवास करू शकतात। आणि प्रदूषण आम्ही एक फॅक्टरी बनवलेली आहे ज्याच्यामधून आम्ही वायू प्रदूषण दाखवलेलं आहे आणि इथून आम्ही जल प्रदूषण दाखवलेलं आहे। वायू जे कारखान्यांमध्ये विविध प्रकारचे वस्तू बनतात, कामं होतात, त्यामधून जे काही धूळ वगैरे निघतात, त्यांच्यामधून जे काही घातक गॅसेस आहेत जसे की कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, त्यांना सेपरेट करून आपण त्यांच्यापासून शाई बनवू शकतो। आणि जे काही गॅसेस निघतात ज्यांचा उपयोग नाही त्यांना सेपरेट करून त्यांच्यावर प्रक्रिया करून जर आपण ते हवेमध्ये सोडले तर त्याचा जो काही दुष्परिणाम आहे तो काही प्रमाणामध्ये कमी होणार। जे काही कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड आहे त्यांना सेपरेट करून त्यांनी युजफुल सबस्टेन्सेस वस्तू बनवलेले आहेत आणि जे काही अशी वस्तू आहेत ज्यांचा वापर पुन्हा होत नाही त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यांना काही प्रमाणात प्युरिफाय करून आम्ही हवेत सोडलेले आहे। हे प्रकल्प इथे दाखवले आहे। आणि जे वॉटर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशनमध्ये आपण जे काही सॉलिड वेस्ट मटेरियल आहेत ते आपण पाण्यामध्ये न फेकता त्यांपासून आपण इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो। निवडलेली समस्या वायू प्रदूषण व जल प्रदूषण। आम्ही एक मॉडेल उपक्रम तयार केलेला आहे, त्यामध्ये जल व वायू प्रदूषण दाखवलेलं आहे। मानवी परिसरात, मानवी जीवनामध्ये प्रदूषण ही एक खूप मोठी समस्या आहे, त्यावर आम्ही एक मॉडेल तयार केलेलं आहे। फॅक्टरीमधून जे काही धूळ वगैरे निघतात, धूळ प्रदूषण। नमस्कार, विकसित भारत बिल्डेकॉन 2025 महात्मा फुले हायस्कूल नाईकनगर नांदेड इयत्ता 8वीतील विद्यार्थी मी लोकेश नामगोंडे। मी संकेत रामेश्वर चव्हाण। आमच्या